आपण ज्याला धर्मधर्म म्हणतो, ॲक्च्युली सगळे धर्मातले लोक, सर्व धर्म, ज्याला धर्म म्हणून संबोधलं जातं आणि सगळीकडे ज्याला आज धर्म म्हणून जो काही सेन्स होतोय लोकांना, हं, जर खरंच धर्म म्हणजे काय असा विचार केला तर तो वैश्विक विचार होतो, वैश्विक कन्सेप्ट आहे. पण धर्म म्हणून जे काय आपण ओळखतो, जसं हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म वगैरे, हे सगळं जे काय, तर हे बोलताना आमचा वैश्विक धर्म आहे वगैरे बोलतात, परंतु आमचा म्हटल्यानंतरच तिथे ते सार्वजनिक नाही. ते सार्वजनिक नाही, ते सामूहिकच आहे. आम्ही हिंदू, आम्ही मुसलमान, आम्ही ख्रिश्चन, आम्ही बौद्ध, आम्ही जैन, हे सगळे हे समूह आहेत. आणि ही सामूहिक मेंटॅलिटी जी आहे, समूहाचा विषय, ही सामूहिक मेंटॅलिटी ते लोकतंत्रात आणतायत, मिक्स करतायत. लोकतंत्र सार्वजनिक आहे, अर्थात लोकतंत्र सार्वजनिक आहे याचा अर्थ सर्वजन का या पूर्ण पृथ्वीवरती नाही. लोकतंत्र हे सार्वजनिक आहे, ठराविक टापूशी संबंधित आहेत, ठराविक टेरिटरी. म्हणून लोकतंत्र प्रत्येक देशाला किंवा प्रत्येक राष्ट्राला सापेक्ष आहे. म्हणजे एक राष्ट्र, या एका राष्ट्रामध्ये, राष्ट्र एका टेरिटरीनी आहे. आपण जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये पहिल्याच आर्टिकलमध्ये बघतो की व्हॉट इज इंडिया, इंडिया दॅट इज भारत. आपण हा ज्या चॅप्टरची सुरुवात आहे, इट इज अबाउट युनियन अँड इट्स टेरिटरीज. टेरिटरीचा विषय आहे. सो हा देश काय, इट इज अ टेरिटरी अँड इट इज मेड अप ऑफ युनियन ऑफ स्टेट्स. ठीक आहे. सो ह्या टेरिटरीमध्ये जी मंडळी आहेत, जे लोक आहेत, ते सर्वजण आले, म्हणून सार्वजनिक. पण या सार्वजनिकमध्ये काही समूह आहेत, काही समूह नाही, कुठल्याही समूहात मोडले जात नाही आहेत, असे पण काही लोक आहेत. पण समूह आहेत. हे सगळे गणपती मंडळ स्वतःच्या मंडळांच्या बोर्डवर लिहिलं ना, सार्वजनिक गणेशोत्सव, तो सार्वजनिक गणेशोत्सव नाही आहे, तो सामूहिकच आहे. ते समूह तो गणेशोत्सव करतायत, ते मंडळ करतायत. आणि तो 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 सण सुद्धा सार्वजनिक नाही आहे, तो सामूहिकच आहे. भलेही सोकॉळ हिंदू आणि सोकॉळ मुसलमान हे म्हणत असेल की सोकॉळ मुसलमान, आम्ही सुद्धा गणपती गणेशोत्सवात आमचा पण सहभाग असतो, आम्हाला पण आवडतं वगैरे, जरी असेल तरी म्हणून तरी सार्वजनिक होत नाही आहे, ते सामूहिकच होत आहे. जिथे आपण सर्वजणाचा विषय येतोय, तो सार्वजनिक आहे. जिथं आमचं तुमचं होत आहे, तो सामूहिकच आहे. कॉन्स्टिट्यूशन हा देश हा सार्वजनिक विचार आहे, आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही समूह असू शकतात, याच्याबद्दल त्याचा स्वीकार केलेला आहे. पण समूहाने सामूहिक गोष्टी कशा करायला पाहिजेत याच्या गाईडलाईन्स क्लिअर देऊन ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून हे हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही, हे मुसलमान राष्ट्र होऊ शकत नाही, हे ख्रिश्चनांचं राष्ट्र होऊ शकत नाही, हे बौद्धांचं राष्ट्र होऊ शकत नाही, हे जैनांचं राष्ट्र होऊ शकत नाही, हे कुठल्याही जाती धर्माचं किंवा एका ठराविक समूहाचं हे राष्ट्र होऊ शकत नाही. हे राष्ट्र लोकतांत्रिक आहे, म्हणजे सार्वजनिक आहे, आणि हां, सार्वभौम आहे. आणि यामुळे या टेरिटरीमध्ये वैयक्तिक किंवा सामूहिक गोष्टी होत राहतील, पण समूहाने करायचे ना, मग हा समूह एका ठराविक समूह ठराविक ठिकाणी, ठराविक वेळेत ठराविक गोष्टी करत राहील. ते तुम्ही ॲमिकेबली म्हणा किंवा काय, एक सगळ्यांनी सर्वजणांचं त्यात ठरवावं आणि ते करावं. पण म्हणून मी सार्वजनिक गोष्टींमध्ये अडथळा आणेन समूहांनी, कारण आमचा समूह मोठा आहे म्हणून आम्ही वाटेल ते करू, हे स्वीकारलं जाऊ शकत नाही. हे असंविधानिक आहे. म्हणजे सार्वजनिक रस्त्यांवरती सामूहिक मंडळांनी गणेशोत्सव करणं हे कदापि स्वीकारलं गेलं नाही पाहिजे. असंविधानिक होतं. ते सार्वजनिक नाही आहे, ते सामूहिक आहे. तुम्ही समूहासाठी
ठराविक एरिया जो सार्वजनिकच्या बाहेरचा आहे ॲलोकेट करावा. जशा वेगवेगळ्या शहरांमध्ये ॲम्युनिटी स्पेसेस असतात डेझिग्नेटेड, तिथे तुम्ही त्या गोष्टी कराव्या, परवानग्या घ्याव्या त्याच्या काय असतील, किंवा आपापसातल्या तुम्ही डेव्हलप केलेल्या असतील, त्याचप्रमाणे डिझाईन केलेले असतील, त्यासाठी ॲलोकेट केलेले असतील सामूहिक कार्यक्रमांसाठी, कल्चरल, रिलिजियस, तिथे करावेत. पण तुम्ही जो सर्वांसाठी राखून ठेवलेल्या ज्या सर्व्हिसेस आणि जागा आहेत तिथं तुम्ही सामूहिक म्हणजे एन्क्रोचमेंट आहे. आणि एन्क्रोचमेंट जाणवते सुद्धा ना. रस्त्यावरून जेव्हा हे रस्त्यावरती यांचे मंडळांचे जे काही मांडव टाकतात किंवा रॅलीज काढतात, हे रस्ते बंद, तिथे कुणाला अर्जंटली कुठेतरी इमर्जन्सी आलेली आहे, कुठे जायचं असेल, एखादी फायर ब्रिगेड कुठेतरी आग लागली म्हणून तिला यायचं असेल, किंवा ॲम्ब्युलन्सला जायचं असेल, किंवा तिथे तुमचा जो गोंगाट होतो तो सार्वजनिक आवाज करता, तुम्ही प्रदूषण करता, तुम्हाला अधिकार नाही आहे. तुम्ही सामूहिक एका ठिकाणी करा, आनंद घ्या, आनंद एकमेकांना लुटा. ज्यांना त्या आनंदात सहभागी व्हायचं असेल ते येतील, तुमच्या एकमेकांच्या कन्सेंटनी ते होऊ देत. आनंद दुसऱ्याला अडचणीत आणून, आनंद दुसऱ्याला त्रास देऊन आनंद, हा कसला आनंद? एका बाजूला सात्विक, राजस आणि तामस आहाराबद्दल एक 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 काय म्हणत तारे तोडत असता, जो परत वेगळा विषय आहे. परंतु इथे तुम्हाला दुसऱ्यांना दुःखी करणं, दुसऱ्याला त्रास देणं, यात हा तुमचा सात्विक आनंद असतो का? हे कसले सण आहेत? ठीक आहे, तर हे सार्वजनिक ठिकाणी तुमचे सण कुणाचेच होता कामा नयेत. ते सामूहिकच गोष्टी आहेत तुमच्या, त्या सार्वजनिक नाहीत. आणि समूहाने ठरवलेली असेल तर ती सगळे मिळून ॲलोकेट करतील की ही जागा, ही वेळ आणि अशा पद्धतीने एवढ्या ह्याच्यात तुम्ही सीमित करा. तुमचा आवाज ह्याच्या बाहेर गेला नाही पाहिजे, तुमची वेळ ह्याच्या बाहेर गेली नाही पाहिजे, तुमचा जो काही उत्सव आहे तो या जागेच्या बाहेर नाही गेला पाहिजे. त्याला लिमिटेड आहे. समूह हा लिमिटेडच असतो ना, इट इज अ क्लोज्ड थिंग. तो सर्व कसा असू शकतो? इट इज अ ग्रुप. समूह म्हणजे ग्रुप. ग्रुप इज नॉट ऑल. ग्रुप मीन्स somebody and लोकतंत्र is for everybody, anybody. ॲडव्हेंचर पार्क्स असतात ना, म्हणजे ज्या पद्धतीने आता हे चालू आहेत सगळे सण समारंभ उत्सव या मिरवणुका, हे बघता ॲडव्हेंचर पार्कसारखे खरंच पार्क उभे करावेत. मोठं खूप समूहांचं गोष्टी कराव्यात. ॲडव्हेंचर्स आहेत ना हे, डीजे हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात ते वाजवणं, एवढा आवाज, तिथे जाऊन खरंच करत राहावेत. आणि जेव्हा तुम्ही सिस्टीमचे भाग जे होत आहेत, सिस्टीमचे भाग कोण? या लोकतंत्रामध्ये एका बाजूला लोक आहेत आणि हे दुसऱ्या बाजूला तंत्र आहे. बघा, लोकांसाठीच तंत्र आहे, लोकांनीच चालवलेलं तंत्र आहे, लोकांचंच तंत्र आहे, लोकांसाठीच आहे, लोकांकडूनच आहे. हे लोकांकडून जे आहे ते लोकांकडून कोण आहेत चालवणारे? ते आहे प्रतिनिधी. ठीक आहे, तर हे प्रतिनिधी दोन प्रकारचे आहेत. एक निवडलेले प्रतिनिधी एक प्रकारे, आणि एक नोकरदार. ठीक आहे, निवडलेले प्रतिनिधी आणि नोकरदार. परत त्या नोकरदारांमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक जे कार्यपालिका आणि दुसरं न्यायपालिका. म्हणजे तीन गोष्टी झाल्या एक प्रकारे. एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, दुसरं कार्यपालिका आणि तिसरं न्यायपालिका. ही कार्यपालिका जी आहे त्यातही दोन प्रकार आहेत. एक जी रोजची सगळी जी काही एक्झिक्युशन आहे, सगळं प्रशासन आहे हे चालवणारी यंत्रणा, आणि दुसरी जी प्रतिनिधींची निवड व्यवस्थित होईल ह्याचा कारभार बघण्यासाठी, ज्याला आपण निवडणूक आयोग म्हणतो. ठीक आहे, आता यामध्ये ही जी रोजचा जो काही कारभार आहे तो चालवणारी संपूर्ण कार्यपालिका आहे, त्याला निर्देश करणारी एक मंडळ आहे ज्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो. आणि हे मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला
कार्यपालिकेचं काम कसं चाललंय वगैरे ह्याबाबतचा माहिती देते आणि सल्ला पण देते. त्याचप्रमाणे ही कार्यपालिकेचं कामाबाबत कुठले प्रश्न असतील लोकप्रतिनिधींचे तर त्याला उत्तर देण्यासाठी ते संसदेत जाऊन उत्तरं पण देतील. आणि एका बाजूला न्यायपालिका. या सगळ्या ज्या ही पूर्ण यंत्रणा आहे, हे तंत्र जे आहे, हे लोकांचं तंत्र जे आहे, लोकांसाठीचं तंत्र आहे, हे सामूहिक होऊ शकत नाही. हे सार्वजनिकच असायला लागेल. हे संविधानात मांडलं. म्हणून हे कुठल्याही ठराविक धर्माला, ठराविक समूहाला विशेष सूट आणि बाकीच्यांना अडथळे किंवा ह्यांच्या असं तुम्हाला करता येणार नाही. ते बघून तुम्ही निर्णय, याला एक वेगळा नियम, त्याला एक वेगळा नियम, ह्या समूहाला वेगळा नियम, त्या समूहाला वेगळा नियम करता येणार नाही. तुम्हाला यांच्या कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीने स्वतःची हजेरी लावता येणार नाही. बायस्ड होता येणार नाही कुठल्याही ठराविक समूहाबाबत. म्हणजे तंत्राला लोक ह्यापासून स्वतंत्र आहेत. लोक समूहात येऊ शकतात, समूहात न येणं हा सुद्धा त्यांचा चॉईस आहे, प्रत्येकाचा, प्रत्येक व्यक्तीचा. लोक म्हणजे व्यक्तींनी बनलेली एंटिटी आहे. तर लोकांमध्ये प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्रता आहे की त्यांनी कुठल्या समूहाचा भाग व्हायचं, कोणत्या समूहाचा भाग व्हायचं किंवा नाही, हा त्याची स्वतंत्रता आहे प्रत्येक व्यक्तीची. पण तंत्रात जे गेलेत, सिस्टीममध्ये जे गेलेत मंडळी, त्यांना हा चॉईस नाही आहे. आणि म्हणून मी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय करेन. आज जेव्हा भूतपूर्व सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूड हे जेव्हा आत्ता मुलाखत देतात आणि त्यावेळी बोलतात एक गोष्टी, काय विचार करून कसा ते राम जन्मभूमीशी संबंधित, त्यावेळी लक्षात येते की हे ज्या पद्धतीने न्याय दिला असेल त्यावेळी त्यांनी स्वतःला अनबायस ठेवलं नव्हतं. ते एका विशिष्ट समूहाकडे त्यांचा विशेष सॉफ्ट कॉर्नर घेऊनच त्यांनी निर्णय दिलेले आहेत, जे की अयोग्य आहे. सर्वोच्च पदी राहून सुद्धा तुम्ही समजा हे करू शकत नसाल तर तुमची मानसिकताच लोकतांत्रिक नाही आहे. तुम्ही पॉवरफुल व्हायचं आणि बायस डिसिजन्स द्यायचे, हा अन्याय आहे. आणि जेव्हा अन्याय होतो तो शोषणच असतो एक प्रकारचा. तिथे संघर्ष, तिथे काही ना काहीतरी त्याच्यातून ठिणग्या पडणारच आहे, पडतात त्या. आणि हे लोकतंत्र नाही. हे लोकतंत्र नाही. जो एक्झिक्युशनचा जो पार्ट होता, कार्यपालिका, त्या बाबतीत जे बोललात तुम्ही की त्याच्या अंडर परत 2 भाग पडतात. म्हणजे एकामध्ये आहे जे नोकरदार आणि त्यांना हेड करतो आहे, डिरेक्ट करतोय, हेड करतोय तो मंत्रिमंडळ. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रतिनिधी म्हणजे उमेदवारांची निवड, लोकशिक्षण, प्रशिक्षण लोकतंत्राबद्दलचं, आणि त्याच्यातून त्यांचं मत काय बनलं पाहिजे, कसं बनलं पाहिजे याबद्दल त्यांना शिक्षित करणे. आणि त्याच्यातून पुढे त्यांनी प्रतिनिधी तयार करणे. कारण तिथे प्रतिनिधी हवेत ना प्रत्येक क्षेत्रातून, प्रत्येक निर्वाचन क्षेत्रातून. तर त्यासाठी निवडणूक व्यवस्थित पार पडली पाहिजे. तर हे जे कार्य आहे हे कार्यपालिकेतलं जे दुसरं 2 नंबरचं म्हणजे स्वतंत्र जी काही डिपार्टमेंट आहे, स्वायत्त जी आहे व्यवस्था आहे, तो आहे निवडणूक आयोग. आणि त्या निवडणूक आयोग आणि मंत्रिमंडळाच्या खालचं हे कार्यपालिका, मंत्रिमंडळ आणि कार्यपालिका हे एक्झिक्युटिव्ह, अशा 2 गोष्टी झाल्या. म्हणजे कार्यपालिका ऍक्च्युअल एक्झिक्युशन जे आहे, ऍक्च्युअल रोजचं आहे, म्हणजे रोजच्या सेक्रेटरीज झाले, कलेक्टर झाले, तहसीलदार झाले, तलाठी झाले, ही सगळी मंडळी जी आहेत ही एक्झिक्युटिव्हमध्ये येतात. बरोबर. रोजचा कार्यभाग देशाचा जो काय आहे सार्वजनिक गोष्टींचा तो ते बघतात. यामध्ये अधिकारी, कर्मचारी सगळे आले. म्हणजे सरकारी कर्मचारी, जो म्हणतो आपण सरकारी कर्मचारी किंवा सरकार आणि प्रशासन असं लक्षात घ्या. सरकार म्हणजे मंत्रिमंडळ, आणि त्याच्या हाताखालचं प्रशासन कंप्लीट.
पण हे दोन्ही मिळून कार्यपालिकाचा एक भाग झाला. दुसऱ्या कार्यपालिकेचा भाग जो परत स्वायत्त या सरकार आणि प्रशासना व्यतिरिक्त जो एक स्वायत्त असा कार्यपालिकेचा भाग आहे तो आहे निवडणूक आयोग. हां, मग त्याचा आणि सरकारचा काही संबंध नाही. नाहीये. म्हणजे संबंध नाही म्हणजे त्याला तो मॉनिटर करणं किंवा त्याला ते स्वतंत्र आहे. आणि याबाबतच हे जे आपल्या हातातलं काय भवलं असल्यासारखा ज्याचा वापर होत होता असा आक्षेप घेतलेला होता. वस्तुस्थिती तशी आजही आहे आणि त्यावेळी पण होती. पण TN सेशन नावाचे जे निवडणूक आयोग आहे त्यांनी याच्यावर स्ट्रॉंगली हे केलं, काय म्हणून बाजू मांडली त्यांची. आणि त्यांनी सांगितलं की मी डायरेक्टली अन्सरेबल टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे. सरकार मला निर्देश देऊ शकत नाही. काय असेल ते. हां, मला जेव्हा एखादी गोष्ट हवी असेल तर मी सरकारकडून ती प्रशासनाकडून मला ही मदत. कारण शेवटी निवडणूक आयोगाकडे पूर्ण वेळ मनुष्यबळ नाही आहे. म्हणून जेव्हा मनुष्यबळ हवं आहे म्हणजे जेव्हा निवडणूक घ्यायची आहे किंवा काय तर ती प्रशासनाच्याच मनुष्यबळाचा वापर करते सध्या. यात अजून सुधारणा होण्याची गरज आहे, ती गोष्ट वेगळी. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे. पण मग निवडणूक आयोगाला जेव्हा ही निवडणूक घ्यायची आहे परिस्थिती निर्माण होते तेव्हा राष्ट्रपती त्याला तशी ताकद देतो. म्हणजे प्रशासन पूर्ण निवडणूक आयोगाच्या खाली येतं. मग ते मंत्रिमंडळाच्या म्हणजे सरकारच्या हातात बाहेर जातं. त्यावेळी प्रशासन मंत्रिमंडळ सरकारकडे राहत नाही. सरकारचा जो काही रोल आहे तो अतिशय लिमिटेड होऊन जातो. आणि निवडणूक आयोगच एक प्रकारे पूर्ण ह्या देशाची सगळी सूत्र त्याच्या हातात येऊन जातात. पण निवडणुकीपुरती राहतात फॉर द टायमिंग. आणि मग त्यावेळी सगळं कलेक्टर यंत्रणा सगळी तहसीलदार वगैरे सगळे निवडणूक आयोगाचे आदेशच मानते. पण ते त्या लिमिटेड पिरियड कायमस्वरूपी नाही. अदरवाईज निवडणूक आयोग हा पूर्ण स्वायत्त आहे. पूर्ण स्वायत्त, पण त्याच्याकडे फुल मशिनरी आज उपलब्ध नाही. खरं असायला हवी. आणि ती कशी असायला हवी याचा रोडमॅप पार्टीलेस इंडिया देऊ इच्छिते. आणि म्हणजे मग मंत्रिमंडळ जे म्हणतोय आपण, मंत्रिमंडळ जे सरकार, त्याचं काम आहे की हे जे रोजचे आपले दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्याचं एक्झिक्युशन व्यवस्थित होतंय की नाही याची नियंत्रण करणे मंत्रिमंडळ किंवा सरकार जे म्हटलं जात आहे. सरकार म्हटलं की सगळंच, सरकार म्हणजे सार्वभौम असा एक हे झालेला. लोकांना सरकार म्हणजे राजा आणि ते असंच अजून ते. आणि दुसरी गोष्ट यात इतकं ते सोपं नाहीये. आपण लहानपणापासून सगळ्या आपल्या कथा गोष्टी ज्या आहेत त्या राजकुमार, राजकुमारी, राजकन्या, राजा, राणी, प्रजा. आणि तो राजा खूप दानशूर होता. प्रजेला तो नेहमी दान द्यायचा. त्या राज्यात एकही कोणी गरीब नसे. सगळे सुखी होते. सगळे सुखी होते तर तो दानधर्म कुणाला करत होता? तो गरिबाला नेहमी दान करत असे. मग गरीबच जर सुखी होते तर गरीब कसा राहिला होता? हे गोष्टीतनं आपण क्वेश्चन केलंच नाही. त्या गोष्टीत आपण रमलो. ठीक आहे ना. म्हणजे तो याचना करणारा याचक नेहमी याचकच राहिला. हा दानधर्म करतोय आणि प्रोजेक्ट कसं गेलं बघ, किती तो दानशूर होता, तो बघ दान करत होता, त्याला गरिबी बघवत नव्हती. गरिबी बघवत नव्हती, तो नेहमी गरीबच कसे काय राहत होते आणि नेहमी दानशूरच कसा का राहत होता तो? असे काही काही क्वेश्चन्स आपण विचारू शकतो. याचा अर्थ ह्या कथा आहेत आणि कथेतून तुम्हाला काहीतरी एम्फसाइज करण्याचा प्रयत्न होता. पण तशी परिस्थिती कधी नव्हती. इथे लोक दरिद्री राहिलेले, शोषित राहिलेले आहेत. इथे काही जगात सगळीकडे इथे ती परिस्थिती काही जगावेगळी कधीच नव्हती. पण त्याच कथा आपण ऐकतोय आपल्या मूव्हीजमध्ये, फिल्म्समध्ये. त्याच पद्धतीचा एक रईस असतो, एक सावकार असतो. तो एकतर खूप क्रूर असतो नाही तर खूप दानशूर असतो. हे दोन प्रोजेक्शन्स आहेत. पण लोकतंत्र हा काय कन्सेप्ट आहे, हा इतका इनोव्हेटिव्ह आहे, इतका नवीन आहे की लोकांना ते कधी त्याची ओळख करूनच दिली गेली नाहीये. सो हा प्रॉब्लेम फक्त संविधानाचा अभ्यास करून होणार नाहीये. हा कल्चरल आपला जो काही भिनलेली जी गोष्ट आहे त्याच्यातून हे काहीतरी वेगळं पाहण्यासाठी जी दृष्टी लागेल, जी एक बैठक लागेल, एक वातावरण जे लागेल ते कधीच उपलब्ध होत नाहीये. जे लोकतांत्रिक लोकतांत्रिक ह्या सगळ्या जे सिस्टीम्स आहेत याचा
फायदा घेत आहेत, गैरफायदाच म्हणेन मी, आणि एक एक पदावरती काय आरूढ होत आहेत. ते पद राजकीय नाही, ते लोककल्याणासाठी आहे, लोकसेवेसाठी आहे, पण ते आरूढ होतात ॲज अ राजा, ते किंवा ॲज अ राजपद असल्यासारखं ते तिथे बसतात आणि लोकही त्याला तेच समजतायत. हिरो आणि विलन काय प्रकार आहे? हिरो विलन काही फरक नाहीये. कृष्ण आणि कंस, राम आणि रावण, अर्जुन आणि दुर्योधन. काय करतोय आपण? सगळं काही बायनरीत बघतोय. लोकतंत्र बायनरी नाहीये. लोकतंत्र अद्वैत आहे. पण अद्वैतवादी सुद्धा नुसत्या बायनरीज मध्येच बोलतात. आमचं तुमचं करतात. आमचा धर्म भारी, तुमचा धर्म फालतू, हेच चालतं. सो बायनरी ही माइंडची अतिशय म्हणजे अविवेकी अवस्था आहे. मनाची अविवेकी अवस्था ही बायनरी द्वैतातली आहे. लोकतंत्र अद्वैताचा विषय आहे. खरं तर सगळ्यांना समान, सार्वजनिक, ठराविक समूहाची गोष्ट नाही आहे तिथे. ठराविक व्यक्तीला फेवरेटिझम, बाकीच्यांना नाही, असं नाही आहे. सर्वांना समान असा विचार, समान संधी. समान म्हणजे सगळ्यांना एकसारखं कसं करायचं, असे पण मग जे काही जे आपण म्हणतो की युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करतात लोक. असं कधी होतं का? भेद असणारच आहे, त्याचा स्वीकार पण आहे, वास्तवाचा स्वीकार आहे. पण भेदभावातून द्वेषभाव आणि दुर्भाव नको, हे सांगतंय संविधान. हा माझा प्रश्न जो होता की जे सरकार म्हटले जातं, सरकार म्हटलं की ते सार्वभौम असा तो एक हे समज झालेला आहे. सगळं सरकारच्या हातात आहे. सरकार निर्णय घेत आहे, सरकारने केले जे काही बदल होत आहेत. आता तो GSTचं झाला, सरकारने केलं, मोदी सरकारने केलं. अशा पद्धतीने जे केले जाते, किंवा त्याच्यामध्ये जे आपले खासदार आहेत ते वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटत आहेत आणि तिथे मोदींचे स्टिकर लावले जात आहेत, BJPचे स्टिकर लावले जातात की मोदी सरकारमुळे हे झालं. तर मग हे व्यवस्थेच्या कुठल्या भागामध्ये येतं आणि हे योग्य आहे का? हे संविधानाला धरून आहे का? नाही, अजिबातच नाही आहे. कसं असेल ना, मुळात हे अशा पद्धतीने लोकांपर्यंत नेण्यासाठी तुम्ही कार्य नेत नाही आहात. तुम्ही कोण काय करतंय यापेक्षा कोण करतंय किंवा कोण काय पण जाऊ दे, तो काय जाऊन निघून जातो. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की हे करत असताना त्या व्यक्तीचं चित्रण मोठं असतं. काय केलं हे बारीक अक्षरात लिहिलेलं असेल कदाचित. जसं राजा त्या गोष्टीतलं जे आलं की राजाने ते दान केलं, राजाने दान केलं, राजाने दिलं. म्हणजे साधी गोष्ट आहे की मग प्रश्न, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातून काही प्रश्न निर्माण होत आहेत, त्याची उत्तर द्यायला कोण आहे तिथे? कुणीच नसतं. GSTचाच विषय आत्ता तू मांडला आहेस, तर GSTचे स्लॅब्स कमी केले. मग स्लॅब्स जो प्रश्न आहे की GST तुमच्याच कारकिर्दीत, ॲक्च्युली हे शब्दप्रयोगच होते, तुमची कारकिर्द काय प्रकार आहे? हे काय राजातंत्र आहे का? पण तुम्ही तुमच्या काय कालखंडामध्ये तुम्ही जेव्हा प्रतिनिधी होता किंवा तुम्ही मंत्री होता त्यावेळी हे लागू झालेलं आहे. तर त्यावेळी हे सगळे जे स्लॅब्स होते ते कुणी केले होते? आणि इतकी वर्ष त्याचे खरंच तोटे होत आहेत, प्रॉब्लेमॅटिक आहे, हे सगळेजण सांगत असताना त्याच्यावर आजपर्यंत कधी निर्णय घेतला नाही. आज अचानक निर्णय सुरू झाला. त्या निर्णय घेण्यामागे काय कारण घडली? असे प्रश्न आहेत. त्याची उत्तरं कोण देणार आहे? ते पब्लिक समोर तुम्ही कधी मांडणार? पब्लिक विचारतंय ना. तर तुम्ही एक प्रकारे समोर यायलाच तयार नाही आहात. बरं, दुसरी गोष्ट, माझं स्पष्ट मत आहे, संविधानानुसार मंत्री मंडळ म्हणजे सरकार हे उत्तरदायी आहे प्रतिनिधींना. ही व्यवस्था आहे.
बरोबर. त्यांनी माईक घेऊन पब्लिक समोर यायची गरजच नाहीये. आलं नाही पाहिजे. पब्लिक समोर कोणी आलं पाहिजे? तर लोकप्रतिनिधींनी. लोकप्रतिनिधी 2 प्रकारचे आहेत. एक जे लोक डायरेक्टली निवडतात ज्यांना, आणि दुसरा ज्याला इनडायरेक्टली निवडलं जात आहे. म्हणजे 2च प्रतिनिधी आहेत. एक आहे जे लोकसभेत किंवा विधानसभेत बसतात, ते लोकांनी निवडून दिलेले डायरेक्टली आहेत. आणि हे जे निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत, या प्रतिनिधींकडून निवडला जाणारा राष्ट्रपती. तर हे प्रतिनिधी जे आहेत ते लोकांचे डायरेक्टली इनडायरेक्टली जे प्रतिनिधी आहेत ते आन्सरेबल टू द कंट्री आहे, टू द नेशन आहे, टू द पीपल ऑफ इंडिया आहे. म्हणजे तुमचे लोकप्रतिनिधी जे आहेत लोकसभेचे, ते त्या लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्रातल्या लोकांना आन्सरेबल आहेत. प्रत्येक जण आपापल्या लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्रातल्या लोकांना आन्सरेबल आहेत. विधानसभेतले जे प्रतिनिधी आहेत ते आपापल्या विधानसभेच्या निर्वाचन क्षेत्राच्या लोकांना आन्सरेबल आहेत. त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे. ते आन्सरेबल, अकाउंटेबल आहेत. आणि राष्ट्रपती संपूर्ण देशातल्या सर्व जनांना आन्सरेबल आहेत. तेव्हा मीडियाने माईक आपला कुठे घेऊन गेला पाहिजे? माईक आणि कॅमेरा लोकप्रतिनिधींकडे. त्यांच्याकडे उत्तरं आहेत, असायला हवी आहेत. कशी, कुठून येणार त्यांच्याकडे उत्तरं? कारण ते प्रश्न करतायत सरकारला, मंत्र्यांना. त्यांनी करायला पाहिजे. तर संसदेत किंवा विधानसभेमध्ये या मंत्र्यांनी तिथे येऊन लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना यथार्थ, जे रिअलिस्टिक आहेत, वास्तव आहे, ते समोर मांडलं पाहिजे. जर कुठे कमी पडले असेल तर आम्ही इथे कमी पडलो आहोत, यात सुधारणा आम्ही करू, या इतक्या वेळेत आम्ही ही सुधारणा करू, हे काम पूर्ण झालेलं आहे, हे काम या गतीत चाललेलं आहे, हे यावेळी संपण्याची शक्यता आहे, वगैरे वगैरे. असेच प्रश्न असणार. अजून काय कुठल्या प्रश्नांना? कारण ते प्रश्न कार्यपालिकेशी संबंधित आहेत, एक्झिक्युशनशी संबंधित असणार आहेत. बरोबर. पण मग आपण जर आता पुण्याचा विचार केला तर पुण्याच्या याच्यामध्ये प्रतिनिधी आणि मंत्री हे प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा हा एकच कसा काय असू शकतो? हा एकच असायला नाही पाहिजे. संविधानात तशी तरतूद आहे. अजून थोडा विस्तार करेल, पण त्या अगोदर अजून एक मुद्दा मांडतोय. निर्णय सरकार घेत आहे. कोणते निर्णय सरकार घेत आहे? सरकारने निर्णय घ्यायचे ते एक्झिक्युशनशी संबंधित. कार्य कसं करायचं, म्हणजे मिशनरीजशी संबंधित जे डिसिजन्स असतात ते सरकारने घ्यायचे आहेत. आणि त्याप्रमाणे ते डिसिजन्स कुणाला सांगायचे? एक्झिक्युशनला, म्हणजे सेक्रेटरीजना, कलेक्टर्सना, यांना सांगायचे की अशा पद्धतीने एक्झिक्युशन झालं पाहिजे, हे करा, ते करा, ते करा. पण कोणती कार्य करायची आहेत, का करायची आहे, याचा संपूर्ण निर्णय हा प्रतिनिधींनी घ्यायचा आहे. का? कारण प्रतिनिधी पॉलिसी डिसायडर्स आहेत. दे आर पॉलिसी डिसायडर्स. आणि पॉलिसी डिसिजन कसा करणार आहेत ते? ॲज पर द विश ऑफ द पीपल ऑफ देअर कॉन्स्टिट्युएन्सीज. लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी आहेत. प्रतिनिधीचा अर्थ काय होतो? लोकांचे मालक नाही. दे आर जस्ट रिप्रेझेंटिंग द पीपल, देअर पीपल्स विश. म्हणून लोकांशी त्या लोकप्रतिनिधीचा संवाद हा कंटिन्युअस असायला हवा आहे. की वेगळ्या मुद्द्यांवरती लोकांचं काय मत आहे ते तिथे मांडण्यासाठी तो तिथे आहे. म्हणजे एखाद्या निर्वाचन क्षेत्रामध्ये समजा 20-25 लाख लोक राहत आहेत, तर 20-25 लाख लोक तिथे गोंधळ घालतील ना, संसदेत येऊ शकत नाही. ती सभा केवढी विचित्र होईल. म्हणून एक प्रतिनिधी प्रत्येक कानाकोपऱ्यातून येतोय. तो काय तिथं कशासाठी पाठवलाय? या सर्व लोकांचं विचार घेऊन बहुमत ज्याकडे झुकत आहे वेगळ्या मुद्द्यांवरती, त्याप्रमाणे ते मत घेऊन तो तिथे मांडणार आहे. त्यामध्ये सगळ्या प्रतिनिधींमध्ये जे बहुमत होत आहे
त्या पॉलिसीज होणार आहेत त्या देशाच्या. ते देशाच्या पॉलिसीज होणार आहेत. राज्याच्या पॉलिसीज विधानसभेत अशाच पद्धतीने होणार आहेत. बरोबर. शहरामध्ये, गावामध्ये ग्रामसभा आहे किंवा महानगरपालिकेमध्ये काउन्सिल आहे, काउन्सिलर्स आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत, हे सगळे चर्चा कशाला करतायत? त्या शहराच्या, त्या गावाशी संबंधित. पण डिसिजन्स काय घ्यायचे आहेत, पॉलिसी डिसिजन्स काय घ्यायचे आहेत, हे प्रतिनिधी सभा ठरवते. आणि त्याप्रमाणे एक्झिक्युशन लेवलवरती निर्णय काय घ्यायचे आहेत. असं समजा की एखादा डॅम बांधायचा की नाही, हा डिसिजन कोण घेणार आहे? हा प्रतिनिधी सभेत होईल. ठीक आहे. आता लोकांच्या आवश्यकतेनुसार आता हे मंत्र्यांना, सरकारला कळवलं जाईल की हे डॅम झाला पाहिजे, इतक्या वेळात झाला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आता तिथे कोणत्या कंपनीला द्यायचं काम, का स्वतः सरकार करणार, या सगळ्या गोष्टींचा निर्णय एक्झिक्युशन लेवलवरती सरकार घेत आहे, मंत्रिमंडळ घेईल. एक्झिक्युशन करणारी जी मंडळी आहेत त्यांचे इंजिनियर्स आणि ते सगळे ठरवतील की स्टील किती वापरलं गेलं पाहिजे, त्याचं डिझाईन कसं काय असायला पाहिजे, काय कुठल्या ह्याच्यात, आणि कुठल्या दिवशी किती कामगार लागतील, काय लागतील, हे ते ठरवतील. त्यात मंत्री पडणार नाहीयेत. प्रश्नही माझे आणि उत्तरही माझे, असं दिसतंय आता एकंदरीत. बघ ना, आता आज किती वर्ष झाली आपण निवडणुका करतोय, 1952 पासून आजपर्यंत. कुणालाही हे सुचू नये की परीक्षा देणारा सुद्धा तोच आणि परीक्षकही तोच, उत्तर देणाराही तोच आणि प्रश्न करणारा तोच, कसा असू शकतो? बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की आपले पॉलिसीज काय असायला पाहिजेत शहराशी संबंधित, आपल्या राज्याच्या पॉलिसीज काय असायला पाहिजेत, किंवा आपल्या देशाच्या पॉलिसीज काय असायला पाहिजेत, या हे मांडणारा तिथे आपला एक प्रतिनिधी असायला हवा. या व्यतिरिक्त एक्झिक्युशनशी संबंधित वेगळे जे काही प्रश्न आहेत तिथे आपल्याला समोर दिसत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी आहेत. यासाठी हा प्रतिनिधी तिथे जाईल. या दोन गोष्टींसाठी तो प्रतिनिधी जातो. बरोबर आहे. हा प्रतिनिधी गेल्यानंतर समजा तो तिथून मंत्रीपद स्वीकारतो आणि सरकारचा जेव्हा भाग होतो तेव्हा तो ॲज अ खासदार किंवा ॲज अ आमदार तो किती वेळ बसणार आहे? मला सांग एक उदाहरण. आपले पंतप्रधान जे आहेत, प्रधानमंत्री, ते खासदार पण आहेत. त्यांनी वाराणसीतून निवडून आलेत. ते त्यांच्या जेव्हा जोपर्यंत ते खासदार आहेत, आज तिसरी त्यांची वेळ आहे खासदार होण्याची, या 10, 12, 13 वर्षांमध्ये किती वेळा त्यांनी वाराणसीच्या लोकांचे प्रश्न विचारलेत सरकारला? किती वेळा त्यांनी पॉलिसीजवरती तिथे चर्चा, लोकांच्या पॉलिसीज या आहेत ते तिथे पुटअप केलेले आहे? एकदा, दोनदा, तीनदा? कुठला मंत्री ॲज अ प्रतिनिधीचा रोल तो पार पाडतोय? तो प्रतिनिधी पाहिला आहे ना, तो प्रतिनिधीचं कामच नाही करत आहे. आज वाराणसीच्या लोकांचा प्रतिनिधीच नाही आहे, प्रतिनिधित्व करणारी एंटिटीच नाही आहे तिथे. लक्षात येते? आज वाराणसीच्या लोकांचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना हवी आहेत एक्झिक्युशनकडून, ती देणारा कुणीही नाही आहे त्यांना. कसं? कारण हेच मंत्रिपदावर जाऊन बसल्यानंतर ही संविधानामध्ये त्रुटी आहे, ही सुधारायला हवी. यासाठी पॉलिसी अमेंडमेंट्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्याचा अधिकार आहे ना प्रतिनिधी सभाला. ही त्रुटी आहे संविधानात. जेव्हा सरळ सरळ आहे की
मंत्र्यांची निवड होत नाही, मंत्र्यांची नेमणूक होते, राष्ट्रपती करतो किंवा राज्यपाल करतो राज्यात, आणि तो कुणालाही करू शकतो, कुठल्याही नागरिकाला करू शकतो. तेव्हा त्या राष्ट्रपतीने आणि राज्यपालांनी विचार करायचा की हा प्रतिनिधीला मी समजा मंत्री म्हणून घेतलं तर ते प्रतिनिधित्वाची जी गॅप आहे ती कोण भरून काढणार? एवढ्या प्रचंड लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे उचलला तर ते अनाथ होत आहेत. सलग 3 टर्म्स वाराणसीतले लोक अनाथ आहेत. वाराणसी लोकांना अशी कल्पनाच नाही, जाणीवच नाही, कारण त्यांचा संविधानाचा अभ्यास नाही, लोकतंत्राचा परिचय नाहीये. कारण आपण अजूनही राजा राण्यांच्याच गोष्टी ऐकतोय. आपला सगळा जो काही विश्वास आहे तो दैवावरच आहे अजूनही. आपला सगळा काही भरोसा जो काय आहे किंवा अपेक्षा ज्या आहेत त्या पुढच्या जन्मातूनच आहेत. तर ही सुधारणा कोण करेल? लोकांच्या आग्रहाशिवाय होऊ शकत नाही. लोक आग्रह कधी करतील? जेव्हा त्यांची दृष्टी तयार होईल, समज तयार होईल. समज कधी तयार होईल? जेव्हा या गोष्टींची चर्चा करायला लागतील. ते चर्चा कधी करतील? जेव्हा याबद्दल आपण कोणी ना कोणी त्यांना माहिती द्यायला सुरुवात करेल की अरे बघा हे आहे वास्तव, हे सत्य आहे, हे संविधान आहे, हे लोकतंत्र आहे. असं असतं लोकतंत्र. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो लोकतंत्र लोकतंत्र, पण राजतंत्र चालू आहे असंही म्हटले जातं. राजतंत्र चालू आहे, भेळ आहे, भेळ मिसळ आहे. म्हणजे लादलेलं पारतंत्र्य आणि हे ऐच्छिक पारतंत्र्य. लोकांचं जे सध्याचं ज्या पद्धतीने लोक वागतायत किंवा जे म्हणतो आपण की ती वैचारिक बैठकच तयार होत नाही किंवा या पद्धतीने विचारच केले जात नाही, तर हे ऐच्छिक पारतंत्र्याकडे वाटचाल. याचा फायदा हे प्रतिनिधी किंवा सरकार किंवा जे पार्टी जे म्हणतो आपण हे उठवतात. हे बघ, राजतंत्र असताना तुम्ही किती जागे असाल, किती काही तुम्हाला कळत असलं तरी सुद्धा तुम्हाला पीठ खाता येत नव्हतं. आज तुमच्याकडे पीठ आहे परंतु आंधळ दळतंय, कुत्र पीठ खात, अशी अवस्था आहे. तेव्हाही पीठ तुम्ही खाऊ शकत नव्हता कारण तुम्हाला अधिकारच नव्हता पीठ खाण्याचा. आता तुम्ही अंध आहात त्यामुळे कुत्र येऊन पीठ खातोय. त्यावेळी तो राजा होता, तो पीठ खात होता. तुम्ही प्रजा होता, तुम्हाला अधिकारच नाही पीठ खाण्याचा. आता तुम्ही प्रजा नाही आहात, नागरिक आहात, पण अंध नागरिक आहात, कारण समज नसलेले नागरिक आहात. त्यामुळे पीठ कुत्र खात आहे. म्हणजे हे पुढारी खात आहेत, समूहाने जे राजकीय पक्ष म्हणून समोर जे आले ती कुत्री आहेत, हे पीठ खात आहेत आणि नागरिक आंधळे आहेत. या व्यतिरिक्त काही परिस्थिती नाही आहे. ही समोर तुम्हाला डोळ्यासमोर चित्र सरळ उभं राहील. हे होत आहे. याच्यावर उपाय एकच आहे, अंधत्व, अज्ञानाचं अंधत्व तुम्हाला घालवावं लागेल. ते ज्ञानानेच होईल, ते समजेनच होईल. एनलाइटनमेंट थ्रू एज्युकेशन, थ्रू अंडरस्टँड, थ्रू रिअलायझेशन. आणि ते फार अवघड नाही आहे, खूप लॉजिकल आहे, खूप सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण ते स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ लॉजिकल, रॅशनल तुम्ही राहिलं नाही पाहिजे. कुठेतरी अफाट कुठलीतरी शक्ती आहे, तिथूनच ते सगळं होत आहे. आपलं मागच्या जन्मांची कर्म आणि आपल्याला पुढच्या जन्मातच काहीतरी सुख मिळेल किंवा ह्याच्यातून मुक्त होऊयात म्हणून इथून पळ काढायचा आहे. मग कोण डोंगरावर जाऊन बसतोय, कोण हिमालयात जाऊन बसतोय, कोण जंगलात जाऊन बसतोय, कोण देवळात जाऊन बसतोय, कोण दुसऱ्या देशात जातोय, कोण दुसऱ्या देशात जातोय. तर यात बदल करायचा असेल तर सरळ सरळ तुम्हाला या गोष्टींना फेस करावं लागेल. आणि हे फेस करण्याची सिंपल जी योजना आहे ती पाटीलच इंडिया आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारचा अतिरेकीपणा नाही.